क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सुख, आयुष्य खातो काळ सावधान, समागमे धरावे आवडे, करावे तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सख, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सक, आयुष्य खातो काळ सावधान. समचरण सरोज सांद्रेला बुधाव, जगननीत पाणी मंडल मंडना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्र, सदय धौल हसं विठ्ठलं चिंतया, पांडुरंग वावा वासुदेवाय हरये परमात्मने, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. अदमापुरी समाधी समोर जाता,
आदमा पुरे समाधी समोर जाता विसरून जाती मनातील सर्व चिंता आतील वैभव दीपवतसे मनासी नमस्कार माझा सद्गुरु संत बाळू मामा पदासी सेवे लागी सेवक झालो हरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्ये क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा सिंधू विश्व वंदे विश्व संत सकल संत शिरोमणी ज्यांना वारकरी संप्रदायाचा पिता समजलं जातं असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आज सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला एकच सांगतात की या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने पावलोपावली विचार करून जीवन जगावं याचं सविस्तर चिंतन महाराज आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, आजची सेवा कशा निमित्त आहे हे सर्वांना ज्ञात आहेच, तरी पण एक वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून बोलून जातो. ऐका, आजची सेवा ही आपली एक नैमित्तिक सेवा आहे. नैमित्तिक सेवा म्हणजे काय? त्या निमित्ताला धरून आपण जी सेवा करतो त्याला नैमित्तिक सेवा असं म्हणतात. परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी सौदागर विठोबा कांबळे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित करणारा असणारा त्यांचा परिवार म्हणजे त्यांची पत्नी जनाबाई सौदागर कांबळे, त्यांचे असणारे 2 मुलं सुभाष सौदागर कांबळे, जगन्नाथ सौदागर कांबळे आणि त्यांची असणारी मुलगी शालन जगन्नाथ गायकवाड, या पूर्ण परिवाराने आपल्याला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. ऐका, या मृत्यू लोकांमधून एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे दादा. मरण हे निश्चित आहे. ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे ना त्याच दिवशी महाराज आपली मृत्यूची वेळ ठरलेली. पण ऐका ना, जन्म तारीख सगळ्यांना माहिती आहे बर का, जन्माची वेळ पण माहिती आहे. ब्राह्मण काका कुंडली काढायच्या वेळेस विचारतात बघा, तुमची जन्मतारीख काय आहे? तुमचं नाव विचारतात का? नाही, तुमचं नाव विचारत नाही, तुमचा जन्माची तारीख विचारतात आणि जन्माची वेळ विचारतात. याच्यावरून तुमची कुंडली काढतात. पण कुठपर्यंत काढतात हो? का त्या कुंडलीच्या शेवटच्या पेजवर मृत्यूची तारीख आपल्याला पाहायला मिळते का हो? नाही. का? कारण की महाराज मृत्यूची तारीख हे कुणालाच माहिती नाही. म्हणून माणसाने या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर विचारपूर्वकच जीवन जगावं, विचारपूर्वकच जीवन जगावं. ऐका, विचार केला असता मी काल बर का, काल काय झालं,
करमाळ्याला कीर्तनाला गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पाहुण्यांच्या घरी जाणं झालं आणि त्यांच्या घरी आहे द्राक्षाची बाग. काय आहे? द्राक्षाची बाग. हा, मग महाराज कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनाला तिथं मी जेवणच केलं नाही, म्हणलं जेवायलाच नव्हतं. का? द्राक्षाच्या बागेत जायचंय म्हटलं आपलं. मग द्राक्षाच्या बागेत गेलो आणि अनुभव नाही, विचार नाही केला. भरपूर द्राक्षे खाली, आता वरडायला ताप होते. मग माणसाने विचार नक्की केला पाहिजे. मला सांगा, सामान्य जर विचार आपल्या जीवनात जर चुकला तर महाराज आपल्या जीवनाचं गणित चुकतं. जुनी लोक म्हणायची बघा, जुनी लोक काय म्हणायची ऐका, एक वेळेस गणिताचा हातच्या चुकला तरी चालेल, दुसऱ्यांदा गणित आपल्याला सोडवता येईल. पण हे जीवन जगत असताना या जीवनामधील गणिताचा जर हातच्या चुकला तर अख्खं आयुष्य हुकलं म्हणून समजायचं. विठ्ठल म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कीर्तनाच्या शेवट मी सांगून जाईल वर्ष श्राद्ध का करावं, कशा करता करावं, पुष्पवृष्टी का करावी, या सगळ्या गोष्टी मी कीर्तनाच्या शेवट सांगून जाईल. पण त्याआधी आपण अभंगाचं चिंतन पाहूया. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माणसाने विचार केला पाहिजे. काय केला पाहिजे? माणसाने विचार केला पाहिजे. मग तुकोबारायांना प्रश्न केला, का हो महाराज, फक्त माणसानेच का विचार करावा? या मृत्यू लोकामध्ये दुसरं कोणी राहत नाही का? फक्त माणसंच राहतात का? फक्त माणसानेच का विचार करावा? सगळ्यांनी विचार केला पाहिजे, सगळ्या जीवांनी विचार केला पाहिजे. मनुष्य हा एकमेव असा जीव नाही की या मृत्यू लोकामध्ये नांदतोय राहतोय. बाकीचे पण जीव आहेत ना, त्यांनी का विचार नाही करावा? त्याच्यावरती जगद्गुरु तुकोबाराय गोड उत्तर देतात. काय उत्तर देतात? का मानवी जीव फक्त या मृत्यू लोकामध्ये विचार करू शकतो, दुसरं कोणी विचार करू शकत नाही. महाराज, याच देहात भजन नामचिंतन होत असते, देवाची प्राप्ती होत असते. दुसऱ्या कोणत्या देहामध्ये देवाची प्राप्ती होत नाही. का? कारण की या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष जीव राहतात. किती लक्ष जीव राहतात? 84 लक्ष जीव राहतात. मग याचे काही विभाग आहेत. कसे विभाग आहेत बघा. काही लोकांना कर्मप्रधान जीवन दिलेलं आहे, काही जणांना भोग प्रधान जीवन दिलेलं आहे आणि काही जीवांना विचार प्रधान जीवन दिलेलं आहे. मग कर्म प्रधान जीवन कोणाचं, भोग प्रधान जीवन कोणाचं आणि विचार प्रधान जीवन कोणाचं? गोड चिंतन आहे. थोडंसं जड वाटेल पण हलकं करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कर्म प्रधान साधू जीवंतो, भोग प्रधान पशु जीवंतो, विचार प्रधान मनुष्य जीवंतो. म्हणजे माणसाने काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. भोग प्रधान जीवन कोणाचं आहे? पशु पक्ष्यांचं आहे. आणि कर्म प्रधान जीवन कोणाचं आहे? साधू संतांचं कर्म प्रधान जीवन आहे. साधूने सदैव चांगलं कर्म करावं. का? कारण की समाज हा साधू महात्म्याकडे पाहून जीवन जगत असतो. साधूने चांगलंच कर्म करावं, कारण की कर्म प्रधान जीवन साधू महात्म्याचं आहे. दादा, साधू महात्म्याचं आहे. मला सांगा, उदाहरण देऊन जातो तुम्हाला. शाळेतली मुलं कुणाकडे पाहून जीवन जगतात? तुम्हाला माहिती आहे, शाळेतली मुलं कुणाकडे पाहून जीवन जगतात? महिला वर्ग.
तुम्हाला कशाला बोलवले म्हणून, आहे का नाही? शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात, बरोबर? घरातली मुलं कुणाकडे पाहून जीवन जगतात? आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात. आई वडिलाने स्वच्छ जीवन जगलं की मुलंही महाराज त्या जीवनात चांगलंच जीवन जगत असतात. कारण की घरातली मुलं आई वडिलाकडे पाहून वागतात, शाळेतली मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. तसा समाज हा साधू महात्म्याकडे पाहून जीवन जगत असतो. म्हणून साधूने सदैव चांगलं कर्म करावं. म्हणून साधूने सदैव चांगलं कर्म करावं. चला, साधूचं जीवन कर्मप्रधान आहे. भोगप्रधान जीवन कोणाचं? भोगप्रधान जीवन पशुपक्ष्यांचं. पशुपक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. पशु काय पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. हा, त्यांना भोगच भोगावे लागतात पशुपक्ष्यांना. हा, त्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. महाराज, आता एवढे कुत्रे झालेत बरं का, एवढे कुत्रे झालेत की शेतकऱ्यांचं अवघड झाले. हो, हा, खरंच शेतकऱ्यांचं अवघड झालंय. हा, मोकळ्या रानात टाकू द्या ड्रीप, बरं का. हा, मोकळ्या रानात ड्रीप टाकली की महाराज त्या कुत्र्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. ही ड्रीप तुटल म्हणून हे कळत नाही. निस्ता त्या ड्रीपपासून काय मिळणार आहे का? नाही. का? त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. हो दादा, त्याच्यामुळं त्यांचं जीवन, पशुपक्ष्यांचं जीवन हे भोग प्रधान जीवन पशुपक्ष्यांचं आहे दादा. विचार प्रधान जीवन मनुष्याचं आहे. माणसाने सदैव विचार केला पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. विचार जर आपण नाही केला तर आपलं जीवन सार्थकमय होणार नाही. किती वेळा जन्माया, किती वेळा मरावे, व्हावे ते फजित. हा, निस्ती फजितीच आहे महाराज. हा, किती जरी वेळा जन्माला आला, किती जरी वेळा मेला, तरी महाराज प्रत्येक वेळेस आपल्या या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर, मनुष्यामध्ये आज जन्माला आल्यानंतर जर आपण विचार जर नाही केला तर आपल्याला देह मिळाल्याचा काहीच उपयोग नाही महाराज, काहीच उपयोग नाही. काय केलं पाहिजे महाराज? विचार करा, काय केलं पाहिजे या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह मिळाल्यानंतर? त्या देवाला आपलंसं केलं पाहिजे. का? लक्षात ठेवा, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीपासून लाभ मिळणार नाही, सुख मिळणार नाही. सुख फक्त एकाच गोष्टीने मिळू शकतं, ते म्हणजे देवाच्या प्राप्तीने तुम्हाला सुख मिळू शकतं. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नोई, सुख नोई. हा, दुसरीकडे महाराज सुख नाही, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेण्यातच सुख आहे. पण माणसं विचार करत नाही. माणसं म्हणतात अन्न वस्त्र निवारा असला की बस झालं. आता 2 मूलभूत गरजा वाढलेत. आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथे सांगतात, काय सांगतात? अन्न वस्त्र निवारा ह्या वाढल्यात झाल्यात खरं, पण त्याच्यासोबत 2 गरजा अजून प्रत्येक माणसाच्या वाढल्यात. ते म्हणजे एक म्हणजे मोबाईल आणि एक म्हणजे चार्जर. ह्या 2 गोष्टी वाढल्यात महाराज माणसाच्या. पण चला असू द्या, अन्न वस्त्र निवारा असला की माणूस विचार करत नाही. बास म्हणतो आज पोट भरून खायला मिळालेलं आहे, उद्या मिळणार आहे. आपली एक पिढी तर उपाशी झोपणार नाही, एवढं आपण कमवलंय. मग आता कशाला विचार करायचा आहे? तरी माणूस विचार करतो, पण विचार चांगला करत नाही. हा देह महाराज मृत्यूच्या जाळ्यातून सुटण्याकरता विचार करत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या संसाररूपी समुद्रातून तरुण जाण्याकरता प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. तासा तासाला, मिनिटा मिनिटाला नवे नवे अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी
नाशिवंत क्षणोक्षणा हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू. अभंगाचं प्रथम चरण अतिशय गोड जगद्गुरु तुकोबराय अभंगात सांगतात. पहा, क्षणाक्षणाला माणसाने विचार केला पाहिजे. पावली माणसाने विचार करूनच पाऊल पुढे टाकलंच पाहिजे. मला सांगा, एखादी गटार जर असेल बर का, रस्त्याला आपल्या जात असताना एखादी गटार जर असेल तर आपण त्या गटारीत पाय देऊन पुढे जातो, बरोबर ना? काय करतो मग? रस्ता काढून, रस्ता नसला तर रस्ता शोधून आपण ती गटार बाजूला ठेवून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे? मग याच पद्धतीने आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी बाजूला काढून चांगल्या रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका, म्हणून माणसाने क्षणाक्षणाला विचार करावा. पण महाराज ठीक आहे, मागायचं धरणं तुम्ही अर्धा पाऊण तास झालं म्हणताय विचार करा विचार करा विचार करा, पण आम्हाला काय कळना, आम्हाला विचार पडलाय, उगच कीर्तन दिलं का काय? असं नाही, सांगतो. दोन प्रकार आहेत, एक निरर्थक विचार आणि एक सार्थक विचार. काय आहे? एक निरर्थक विचार आहे आणि एक सार्थक विचार आहे. निरर्थक विचार म्हणजे काय? जो आपण विचार करतो त्या विचारापासून आपल्याला फायदाच होत नाही, त्याला निरर्थक विचार म्हणायचं. मी आता विचार केला, काय विचार केला? मस्तपैकी आता कीर्तन सुटलं, कीर्तन झालं, कीर्तन झालं की नंतर मी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून प्रयागराजला जाणार. कुठं जाणार? प्रयागराजला जाणार. मग प्रयागराजला जाणार आहे हेलिकॉप्टर मध्ये बसून. मग कुठं उतरवायचं हेलिकॉप्टर? कुठं? शाळेच्या ग्राउंडवर. कुठं उतरवायचं? त्या कुठं उतरवायचं हेलिकॉप्टर? काय विचार करून उपयोग आहे का? नाही ना महाराज. काय काय माणसं जाता जाता विचार करतात. जर समजा आपण गाडीवर बसून प्रवास करत असेल, बर का चैतन्य महाराज, गाडीवर बसून जर आपण प्रवास करत असेल आणि प्रवासात अचानक आपल्याला एक कोटभर रुपयाची बॅग सापडली तर किती बरं होईल, आहे का नाही? कुठं विचार करतोय आपण? कीर्तनात बसून, बरोबर आहे? मग मला सांगा, ह्या हेलिकॉप्टरमध्ये बसून मला फायदा झाला का त्या विचाराचा? नाही झाला. तुम्हाला एखादी कोटी रुपयाची बॅग मिळून इथं बसून विचार केला, त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला? नाही झाला. मग अशा जीवनात आपण कितीतरी गोष्टी करतो की त्या विचारापासून आपल्याला काडीचा फायदा होत नाही. मग तो विचार करावा कशा करता? नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सार्थक विचार करा. सार्थक म्हणजे काय? असा विचार करा, असा विचार करा की आपल्या देहाचं, आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. सारासार विचार करा उठावोगी, 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 सारासार विचार करा उठावोगी,
आणि नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. काय करा? देवाचं नाम चिंतन करा, विचार करा. आता तरी विचार करा, या देहामध्ये आल्यानंतर रोज आपण किती वेळा देवाचं नामचिंतन करतो? रोज 1 तास देवासाठी तुम्ही देता पुरुष वर्ग? बरं 1 तास सोडा, अर्धा तास नाही, बर 15 मिनिटं नाही, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिट नाही, 1 मिनिट देखील सुद्धा महाराज तुम्ही देवाचा विचार करत नाही. आणि त्याच देवाकडे इतकं मागता, इतकं मागता, इतकं मागता की काय सांगावं. आता ती यादी काढायला नको बरं का, ती यादी काढायला नको. हा बरं ते जाऊ द्या. देवाला नैवेद्य केवढा ठेवता हो महिला वर्ग? केवढा? हा एवढा एवढा नैवेद्य असतो, बरोबर. हा भात सुद्धा आपण नैवेद्य जास्त झाला तर आपण काढतो बाजूला, है का ना, पातेल्यात टाकतो. हा आणि ते नैवेद्य पुढे ठेवायचा. देवा, अरे देवा, माझ्या या संसाराची नदी बर का, हा समुद्र जो माझा संसाराचा आहे ना, तो असा तरत जाऊ दे रे वरच्या. एवढ्या एवढ्या निवदावर जर देव पावायला लागला, हा बर का, हा कडू आहे पण सत्य आहे. बरं, फायदा सांगितला, विचार केल्याने अहंकार सोडता येतो. तिसरा फायदा सांगितला, विचार केल्याने प्रपंच सोडता येतो. चौथा फायदा सांगितला, विचार केल्याने माया सोडता येते. आणि 5वा फायदा सांगितला, विचार केल्याने मृत्यूच्या जाळ्यातून माघारी येता येतं. बरं का, लक्षात ठेवा. संसार रूपी समुद्रात तरुण जाण्याकरता तुम्ही बाकीचे विचार करा, मला काय अडचण नाही, पण त्याच्यासोबत या 5 गोष्टीचा कधीतरी विचार करून बघा. फायदा पाहिजे असेल तर विचार करावा लागेल, फायदा पाहिजे असेल तर विचार करावाच लागेल. विचार केल्याने लाभ प्राप्त होतो, बर का, विचार केल्याने लाभ प्राप्त होतो. विचार केल्याने अहंकार सोडता येतो. खरंय महाराज? हो खरंय. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्याला यातना भरपूर कठीण आहेत महाराज, भरपूर कठीण. म्हणून यातना कठीण असल्या आणि ते यातना आपल्याला सोसायच्यात का? नाही महाराज. मग काय करावं लागेल? विचार करावा लागेल. विचार केल्याने महाराज अहंकार सोडता येतो, विचार केल्याने प्रपंच सोडता येतो, विचार केल्याने महाराज माया सोडता येते. सहसा माया सुटत नाही. महिला मंडळ, आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासोनी आली घरा. जुनी वाङ्मय आहेत महाराज, तुकोबरायांची वाङ्मय आहेत. आवाज चालली पंढरपुरा आणि वेशी पासोनी आली घरा. आता पुढे जायचं ह्याचं उदाहरण सांगत नाही, नंतर कधी तर मी तुम्हाला सांगून जाईल बरं का. माया सोडता येते विचार केल्याने महाराज. ऐका, या प्रपंच सोडता येतो विचार केल्याने, माया सोडता येते, नव्हे नव्हे या मृत्यूच्या जाळ्यातून माघारी येता येतं. मग प्रश्न पडतोय आता सगळ्याला, मृत्यूच्या जाळ्यातून माघारी यायचंच कशाला? बर का, हा बरोबर आहे, प्रश्न पडलाय सगळ्याला. हा त्याचंही उत्तर सांगून जातो, ऐका. विचार केल्याने महाराज या मृत्यू लोकांमधील जो मृत्यूचं जे जाळं आहे ना, ते जाळच नको आपल्याला, जाळच नको. जगद्गुरु तुकोबारायने ते आपल्याला करून दाखवलं. सदेह वैकुंठाला जगद्गुरु तुकोबाराय गेले. कसे गेले हो? पूर्ण देह घेऊन वैकुंठाला गेले. तुकोबारायने नव्हे, प्रत्येक संत महात्म्याने सांगितलेलं आहे, या मृत्यू लोकांमध्ये राहून संसार करून तुम्ही नामचिंतन करून या मृत्यूच्या जाळ्याला चुकवू शकता. किती दिवस जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, किती वेळा जन्माला यायचं? आता बस, आता बस, असं काहीतरी करा आणि विचार करून महाराज नामचिंतन करा. का नामचिंतन करा? अहो हा देह नासका आहे, हा देह कुचका आहे. एक ना एक दिवस हा देह नासून जाणार आहे. अभंगाचं दुसरं
सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता तरी सावध व्हा महाराज, आता तरी सावध व्हा. गेलेलं आयुष्य जाऊ द्या बरं का, गेलेलं आयुष्य जाऊ द्या, पण हिथून तरी पुढे विचार करा की हा देह खरंच नाशिवंत आहे. आणि मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो. कसा पुरावा? कधी जर आपल्याला काम करता करता शेतामध्ये जर आपल्या हाताला लागू द्या, पायाला लागू द्या, आपण त्या जखमेकडे पाहू शकत नाही महाराज. का पाहू शकत नाही? हे आपल्याला कातड सुख देते बरं का. हां, मोबाईल कोणताही असो, कवर चांगला असला की भारी दिसतो आहे की नाही. हां, मग त्याच पद्धतीने हे कातड अंगावरती आहे म्हणून आपल्याला चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. पण या आतमध्ये जर आपण उघडून पाहायचं झालं तर आपल्याला त्या जखमेकडे पाहू वाटत नाही महाराज, पाहू वाटत नाही. इतका देह नाशिवंत आहे तरी आपण त्याच देहाला जपतो. हां, जपलं पाहिजे. मी म्हणत नाही उद्यापासून त्या देहाला काय तुम्ही देऊच नका, हां, आंघोळ करू नका, दात घासू नका, हां, तेल लावू नका, असं काही मी म्हणत नाही. हां, फाउंडेशन लावू नका, ते असतं ना ते काय, हां, असं काही मी म्हणत नाही महाराज. पण लक्षात ठेवा, हा देह जपायचा नाही असं नाही. पण महाराज वाणी जरी खुंटली तरी चालेल, पण त्या देवाचं नामचिंतन बंद नाही झालं पाहिजे. हा, देवाचं नामचिंतन बंद नाही झालं पाहिजे. कारण की या देहामध्ये आल्यानंतर आपण प्रत्येकाने विचार करावा की आपण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपला देह, आपला देव, नामचिंतन याच्या व्यतिरिक्त आपलं कोणीच नाही, कोणीच नाही. सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शेवटी कुठं जायचंय महाराज? मशानभूमीतच जायचंय. सगळी कामं खोटी आहे, सगळी कामं. कश काय बरं? पुरावा देतो मी तुम्हाला. एक साधू महात्मा बरं का, रोज नामचिंतन करायचा, गावच्या बाहेर बसायचा, रोज नामचिंतन त्या साधू महात्म्याचं चालायचं. मग एक दिवशी महाराज, एक व्यक्ती त्या साधू महात्म्याजवळ गेला, बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला घरचं कोणी नाही का हो? तो साधू म्हटला, माझ्या घरचे सगळे आहेत, सगळे आहेत, मुलगा आहे, पत्नी आहे, भाव आहेत, सगळे आहेत. बर, मग का तुम्ही संन्यास घेतला? कशामुळे संन्यास घेतला? का गावच्या बाहेर येऊन नामचिंतन करताय? त्यावेळेस त्या साधू महात्म्याने त्या माणसाला उत्तर दिलं की बाबा, या मृत्यू लोकामध्ये सगळं जरी काही असलं तरी आपलं कोणीच नाही आणि आपल्याला काहीच नाही. बर, कशावरून म्हणता? काय नाही म्हटला, मी तुला प्रूफ करून दाखवू शकतो. कोण? साधू महात्मा म्हणतो बरं का, मी तुम्हाला त्याचा पुरावा देऊ शकतो. बर, ठीक आहे म्हटलं. आता तो व्यक्ती जरा म्हटला, मला पुरावाच पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. बर, ठीक आहे, पुरावा पाहिजे. मग महाराज तो व्यक्ती साधू बाबांना म्हटला, काय करावं लागेल? काय नाही म्हटला, रोज सकाळी पहाटे 4 वाजता माझ्यापाशी यायचं, 7 वाजेपर्यंत माझ्यापाशी थांबायचं, नामचिंतन करायचं आणि घरी निघून जायचं. चालतंय म्हटला, ठीक आहे, काय अडचण नाही. मग महाराज तो 4 वाजता गेला, 7 वाजता माघारी यायचा. असं 15, 20, 25 दिवस झालं. घरातली माणसं विचार करायला लागली, जी पोरग 8 वाजता 9 वाजता उठत होतं ती 4 वाजता उठायला लागले, चांगलं झालं बरं का, असं म्हणायला लागले. पण त्यांनी पुढचा सहनिशा काढली नाही. मग महाराज तो तिथं जात होता, कशा करता? नामचिंतन करायला जात होता. आणि त्याच्या बरोबर बरं का, महिला वर्ग लक्ष द्या माझ्याकडं, त्याच्या बरोबर तो तिथं साधू महात्म्याजवळ जाऊन एक विद्या शिकत होता. कोणती? हा, प्राणायाम शिकत होता. कोणतं प्राणायाम शिकत होता? समाधी अवस्थेत जायचं बरं का. हा, आणि लगेच समाधी अवस्थेत माघार यायचं बी प्राणायाम तो शिकत होता. मग 15 दिवस लोटले. 15 दिवस ही विद्या शिकला, पूर्ण झाली. आणि पूर्ण झाल्यानंतर त्या साधू महात्म्याने त्याला दुसऱ्या दिवशी एक काम सांगितलं. काय? काय नाही म्हटला. साधू बाबा म्हटला, तू म्हणतो ना माझी बायको लय माझ्यावर प्रेम करते बरं का, माझे आई वडील माझ्यावर लय प्रेम करतात, माझे मुलं लेकरं बाळ सगळी माझ्यावरती प्रेम करतात, सगळे मला जीव लावतात असं तू म्हणतोय ना. पण आता एकच काम कर. काय काम करायचं? काय नाही, घरी जायचं, 6 वाजताच घरी जा. आणि घरी गेलं की तू प्राणायाम लाव आणि समाधी अवस्थेत जा. बर, ठीक आहे. सांगितल्या पद्धतीने तो गेला. आणि महाराज घरी पोचल्याबरोबर समाधी अवस्थेत त्याने महाराज प्राणायाम लावलं, समाधी अवस्थेत गेला. पहिल्यांदा हाक मारली पोराने, बाबा अहो उठा,
रोज तुम्ही 4 वाजता उठत होता, आज काय झालं तुम्हाला? उठा तुम्ही. नाही महाराज, तो बाबा, तो व्यक्ती उठायला तयार नाही. का? समाधी अवस्थेत गेलेला होता. हा, आता पोरं बायकोजवळ, आईजवळ गेली. आई, अगं आपले बाबा उठवलाय, आपले बाबा उठवलाय. मग महाराज, त्याची बायको ही तिथं आली आणि त्या व्यक्तीला महाराज उठवायचा प्रयत्न करायला लागली, तरी तो उठना. बरं का, तरी पण उठना म्हटल्यानंतर आईला आवाज दिला, वडिलांना आवाज दिला, सगळे पळत धावत आले आणि महाराज सगळीकडे फोन फिरवायला सुरुवात केली. बरं का, अशानं असं झालं. बरं का, सगळे महाराज गोळा झाले. सगळे गोळा झाल्यानंतर महाराज, तो समाधी अवस्थेत आहेत पण त्याला सगळं कळत होतं. आता म्हणला आपलं काय खरं नाही म्हटला. महाराज ताटीवरती झोपवण्यात आलं, चांगलं बांधलं सुतुळीने महाराज. हा, आणि बांधल्यानंतर महाराज तेवढ्यात तिथं साधू बाबा आला. तो माणूस म्हणला बरं झालं वाचलो आता, बरं झालं वाचलो आता. मग साधू महात्मा त्या ठिकाणी आल्याबरोबर सगळे रडत होते, सगळं रडत होते. मग साधू मामा म्हटले की बाबा ह्या माणसाला मी जिवंत करू शकतो. मग सगळे लोक गप्प झाले. बरं का, शांत झाले. बरं झालं, बरं झालं बाबा, काहीतरी करा, काहीतरी करा, आमच्या घरच्याला उठवा तुम्ही, आमच्या घरच्याला तुम्ही उठवा. मग महाराज त्या ठिकाणी उठवायचा प्रयत्न करतो, पण त्याला एक उपाय सांगतो. कोण म्हणतं? साधू महात्मा. काय करावं लागेल? काय नाही, माझ्याकडे एक रामबाण औषध आहे म्हटलं. काय आहे? रामबाण औषध आहे. ते औषध घेतलं की तो औषध घेणारा मरतो आणि ही मेलेला उठतो. बर का. हा, मग महाराज त्या साधू महात्म्याने आतनं एक पेला आणायला सांगितला, त्यात अर्ध पाणी आणायला सांगितलं, चमचा आणला, त्यात ते पुडीतलं औषध टाकलं आणि महाराज ते औषध हलवून पहिल्यांदा दिलं आई वडिलाकडे. बरं का, आई वडिलांनी पण ते औषध घेतलं नाही. महाराज तोच पेला बायकोकडे फिरवला. बायको म्हटली नाही, अजिबात घेणार नाही. बरं का, बायकोनी पण तो पेला घेतला नाही. लेकरांकडे दिला, लेकरांनी पण तो पेला घेतला नाही. आता कुणीच प्यायला तयार नाही. आता तो खालचा व्यक्ती जागसूत झाला. तो म्हटला खरंय बाबांचं, खरंय बाबांचं. बाबा औषध घ्यायला कुणीच तयार होत नाहीये. सगळे सोयरे सज्जन गणगोत मित्र परिवार कोणी औषध घ्यायला तयार नाही. कुणाचे कोणी तुझे नाही. कुणाचे कोणी तुझे अंती जासील प्राण्या एकला सारा मायेचा बाजार. हा, मग आता ते घरचे म्हटले आता बाबा करायचं काय ह्या औषधाचं? आमच्या घरचे तर उठले पाहिजेत, पण हे औषध घ्यायला तर कुणी तयार होत नाही. मग साधू बाबा म्हटले मी घेतो मी. हा, काय हसू त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरच सांगावं तुम्हाला. हा, सगळे आनंदात महाराज. मग महाराज त्या साधू महात्म्याने ते औषध घेतलं आणि त्याला चिमटा घेतला. बरोबर ते उठलं महाराज. आणि उठल्याबरोबर साधू बाबाला म्हटलं बाबा
तुम्ही म्हटला होता तेच खरं आहे. म्हणून या नाशिवंत देहापाशी आल्यानंतर, या नाशिवंत देहामध्ये आल्यानंतर सावध व्हा गड्या, सावध व्हा. नाही ना सावध झाला काही उपयोग नाही. महाराज, रस्त्याला जाताना आपल्याला गतिरोधक लागतात. त्या गतिरोधकच्या शेवट बाजूला एका बोर्डावरती लिहिलं जातं. काय लिहिलं जातं? अहो, सावध व्हा. पुढे काय आहे? गतिरोधक आहे, आपण तरी सावध होत नाही. पुढे वळण आहे, सावध व्हा, नाही सावध होत. ऐका ना, पुढे मृत्यू आहे, आता तरी सावध व्हा, आता तरी सावध व्हा. पुढे का करुणाश आयुष्या का करुणाश आयुष्या का करुणाश आयुष्या का करुणाश. आता तरी पुढे आधी उपदेश, आता तरी पुढे आधी उपदेश, आता तरी पुढे आधी उपदेश, आता तरी पुढे आधी उपदेश. का करुणाश आयुष्यात, का करुणाश आयुष्यात, का करुणाश आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करून घेऊ नका. जीवन सार्थकमय होईल याचा विचार करा. देह तर जाणार आहे, ठीक आहे महाराज, देह जाणार आहे आम्हाला कळालं. संसार रूपी समुद्र तरुण जाण्याकरता आम्ही देवाचं नामचिंतन करून तरुण गेलं पाहिजे, हेही कळालं. पण आम्हाला वाटत नाही की आम्ही आमच्या चांगल्या रस्त्यावरती येऊ, बरं का, आम्हाला वाटत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आशाची संगत करा, आशाची संगत करा आणि परमार्थाची तातडी करा. अभंगाचं तिसरं समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी केली पाहिजे दादा, खरंच परमार्थाची तातडी करा. संतांची संगत करा. संगत संतन की करले जन्म का कचू सार्थक करले. संत संगतीचे काय सांगो सुख. अहो, एवढं सुख आहे संताच्या संगतीत, एवढं सुख आहे की काय सांगावं तुम्हाला. हा,
नुसतं संताच्या चरणाजवळ जर आपण नतमस्तक झालो ना की ते संत आपल्यावरती कृपा करतात म्हणजे करतातच. हा लक्षात असू द्या. हा आणि संताची एकदा आपल्यावरती कृपा झाली की आपल्याला देवप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. देवप्राप्ती होणार म्हणजे होणार. व्यावहारिक उदाहरण देऊन सांगतो, ऐका. आपल्या गावातील सरपंचाला जर आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला कुणाचा हात धरावा लागेल? एखाद्या सदस्याचा. बरोबर, सदस्याचा हात धरून आपण सरपंचापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या तालुक्यातल्या आमदाराला जर भेटायचं असेल तर आपल्याला कुणाचा हात धरावा लागेल? सरपंचाचा धरावा लागेल. सरपंच आपल्याला आमदारापर्यंत पोचवू शकतो. मला सांगा, आमदारापासून जर आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर कुणाचा हात धरावा लागेल? आमदाराचा हात धरावा लागेल. आपल्याला आमदार मुख्यमंत्र्यापर्यंत घेऊन जाणार आहे. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने या परमार्थाची साखळी सुद्धा लावता येऊ शकते आपल्याला. कशी? बघा, मी व्यावहारिक उदाहरण देऊन सांगितले बरं का, तसं काय ते नाही. हां, पण आधी ऐका. आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल तर संताकडे जाण्या अगोदर आपल्याला परमार्थाची तातडी करावी लागेल. काय करावं लागेल? गळ्यात तुळशीची माळ घालावी. हा, महाराज एवढं सोडून बोला म्हणा, ऐका. बाकी काय बोलायचंय ते बोला, पण माळ घालायचं तेवढं काय बोलू नका. हा, मग पहिल्यांदा आपल्याला काय लागेल? परमार्थाची तातडी करत असताना गळ्यामध्ये माळ लागेल. हा, चला. गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर आपण कपाळाला गंध लावला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, गंध लावला पाहिजे. चला, दुसरी तातडी झाली. तिसरी तातडी, आपण गंध लावला, गळ्यात माळ घातली, आपण वारकरी झालो. मग वारकऱ्याचा किमान तरी हरिपाठ तरी पाठ पाहिजे. काय पाठ पाहिजे? हरिपाठ. हरिपाठ पाठ झाला पाहिजे. हरिपाठ पाठ झाला की रोज हरिपाठ, नामचिंतन, आणि आपोआप आपल्याला संताची भेट होते. आणि संताची भेट झाली रे झाली की ते संत आपल्याला देवाच्या चरणाजवळ नेऊन ठेवतात. एवढं ध्यानात असू द्या. म्हणून संतांची संगत करा. एखाद्या चांगल्या व्यक्तीची संगत केली तर आपल्या जीवनात कल्याण होतं. आणि एखाद्या वाईटाची जर संगत आपल्या जीवनात झाली तर आपल्या चांगल्या सोन्यासारख्या जीवनाचं वाटोळं झालं म्हणून समजा. हा, एवढं ध्यानात असू द्या. म्हणून आपण परमार्थाची तातडी आजपासून करायची. बरं का? करायची ना? हा, आजपासून माळा सगळ्यांनी ज्यांच्या गळ्यात नाही त्या त्यांनी आणले ते. मी आणले ते, माळा घेऊन आलोय. हा, माळा घेऊन आलोय बरं का? हा, कुणाला घालायच्या माळा? नुसता हात तरी वर करा, नका घालू माळा. हा, एक हात वर होत नाही महाराज. माझा सांगण्याचा अधिकार नाहीये. मी तुमच्यापेक्षा लहान आहे बरं का? खरी गोष्ट सांगतो. मी उपदेश करण्याच्या पात्रतेचा नाहीये. माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. माझ्यापेक्षा तुम्ही 10 पटीने मोठे आहात, वयाने, अनुभवाने, सगळ्यांनी. पण मला एकच विचार करा, एकच सांगणं आहे माझं. खरंच माळ घातली पाहिजे. प्रत्येकाने माळ घातली पाहिजे. हा, माळ घाला, आपोआप सुख मिळेल. आपोआप सुख मिळेल. हा, माळ घालण्याचा प्रयत्न करा. परमार्थाची तातडी करा. आणि परमार्थाची तातडी आजपासून करायची. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची बरं का? ध्यानात ठेवा. आम्ही ओरडू कंटाळून गेलो. टाळी वाजवा. तुम्ही सहज म्हणून जाता महाराजांना काय म्हणायचंच असते म्हणून म्हणायचं नाही. ऐका, तुम्ही हाताने जर टाळी वाजवली, तुम्ही जर मुखाने नामचिंतन केले ना, तर ते पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. आम्हाला प्राप्त होत नाही दादा, नाही होत. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामचिंतन. विठोबा रघुबाई सावध व्हा. सावध होऊन काय करा? संताची संगत करा. परमार्थाची तातडी करा. का परमार्थाची तातडी करा? का संताची संगत करा? कारण की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक प्रकारचं धुर चढलंय. आता महाराज गॅस आले तर धूर कुठं राहिलाय वय? उगत तुम्ही म्हणताय धुरं चढायला लागलं. हा, 2-2, 3-3 गॅसच्या टाक्या घरात आहेत त्या, आणि आता धुरं चढत असतं का? अहो, धुरं चढलंय. कोणतं धुरं आहे ते? अहंकाराचं धुरं आहे. कोणतं धुरं आहे? अहंकाराचं. दुसरं संपत्तीचं धुरं आहे.
प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अहंकाराचं आणि संपत्तीचं दूर चढलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की या मृत्यू लोकामध्ये डोळ्यासमोर दूर चढून राहू नका, कारण की हा संसाराचा व्यवहार सगळा खोटा आहे. अभंगाचं शेवटचं लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यासमोरचं धुरं काढा दादा, डोळ्यासमोरचं धुरं काढा, कारण की प्रत्येकाला मरावं लागणार आहे. ऐका, आम्ही गावोगावी कीर्तन करत फिरतो वर्ष श्राद्धाची, बरं का, गावोगावी. पण कधी कधी चैतन्य महाराज आपल्या दोघाला विचार पडतो आहे का नाही हो? हा, कोणता विचार पडतो? हा, माझ्या बी वर्ष श्राद्धात कोणता महाराज असेल, आहे का? हा, बरोबर का नाही, आहे का नाही? हा, लय अवघड आहे हो, खरंच अवघड आहे. कारण करी एका क्षणाचा देखील सुद्धा भरवसा नाही महाराज, क्षणभंगुर नाही भरवसा. हा, म्हणून ऐका, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मरावं लागतं. आता वर्ष श्राद्ध का करायचं हे मी तुम्हाला अवघ्या थोडक्या वेळामध्ये सांगणार आहे. बघा, या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झाला की मृत्यू आहे. मेल्यानंतर त्या जीवात्म्याला एकूण 86,000 योजन या मृत्यू लोकातून यमपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो. महाराज तुम्ही असं कसं म्हणता, इंदापूर ऐकलं, पुणे ऐकलं, तर यमपुरी कुठून आणली? बरं का, गरुड पुराण नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे महाराज काय, यमपुरीचा उल्लेख आहे. अनेक नगरामधून त्या जीवात्म्याला प्रवास करत जावं लागतो. या देहातून तो आत्मा बाहेर निघाला की त्याचा प्रवास लगेच चालू होत नाही. 3 दिवस, किती दिवस? 3 दिवस तो गेलेला जीवात्मा आपल्या घराच्या आधीभोवती फिरत असतो. 3 दिवस. हा, म्हणून गेलेल्या दिवसापासून 10व्यापर्यंत घरच्यांनी गेलेल्या आत्म्याच्या नावाने पिंडदान करावं. काय करावं? पिंडदान. मग हे पिंडदान कशा करता? त्या गेलेल्या जीवात्म्याचं शरीर तयार होण्याकरता गुप्तरूपी शरीर तयार होत असतं त्या जीवात्म्याचं, म्हणून त्याला पिंडदान करावं लागतं. बरं का, लक्षात ठेवा, इथून पुढं तरी लक्षात ठेवा. पहिल्या दिवशी पिंडदान केल्यानंतर त्या गेलेल्या जीवात्म्याचं मस्तक तयार होतं, म्हणजे डोकं तयार होतं पहिल्या पिंडदानाने. दुसऱ्या तिसऱ्या पिंडदानाने त्या हृदयापर्यंत त्याचं शरीर तयार झालेलं असतं, म्हणून आपण तिसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम, सावडायचा विधी ठेवत असतो. 4थ्या 5व्या 6व्या 7व्या पिंडदानाने त्याच्या गुडघ्यापर्यंत शरीर तयार होतं. 8व्या 9व्या 10व्या पिंडदानाने त्याचं पूर्ण शरीर तयार होतं, म्हणून आपण दशक्रियाविधी करतो, घालतो. हा,
मग ज्याच्या ज्याच्या परीने ते नरसिंगपूरला असू द्या, उजनी धरणापाशी असू द्या, कुठं असेल तिथे आसन आपण 10वा घालतो. मग 10वा घातल्यानंतर प्रवास सुरू होतो का? नाही महाराज. 13व्याच्या दिवशी गोडाचं जेवण घालतो आपण, बरं का, गोडाचं जेवण. मग त्या गोडाच्या जेवणा आपण घातल्यानंतर एक नैवेद्याचं ताट आपण कुठं ठेवतो? घरावर. का घरावर ठेवायचं असतं? कारण की या देहातनं आत्मा निघून गेला, बरं का, आत्मा निघून गेला की त्याला घरात प्रवेश नसतो, म्हणून आपण नैवेद्याचा ताट घरावर ठेवतो. मग 13व्याला तो आत्मा तो अन्न ग्रहण करतो आणि मग त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. रोज 247 योजन प्रवास आहे. किती योजन? 247 योजन. हा, मग प्रवास करत 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 पहिल्या गावात येतो, त्याचं नाव आहे सौम्यपूर. काय आहे? सौम्यपूर, सौंदर्यपूर, गंधर्वपूर, असे अनेक नगरामधून त्या जीवात्म्याला प्रवास करतावा लागतो. प्रत्येक नगरामध्ये पोहोचलं की एक आपलं मासिक येत असतं, बरं का, तोपर्यंत त्याचा प्रवास चालू असतो. हा, मग त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर वेगळे वेगळे राजे आहेत, यमदूत त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी दूत राहतात. आणि महाराज जसे जसे कर्म केले असतील, जसे जसे आपण पाप केलं असेल, तसं 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 त्या गावात न जाता जाता आपल्याला फेडावं लागतं. महाराज ऐका, चांगलं जर कर्म केलं असेल तर यमाचे दूत आपल्या हाताला धरून घेऊन जातात, बरं का. हा, हाताला जरा थोडंसं पुण्य असेल तर हित धरतात, बरं का. अजून थोडंसं पुण्य कमी पडलं असलं तर गचुऱ्याला धरतात, मानाला धरतात, बरं का. आणि लयच पाप केलं असलं का नाही, आबा बाबा बाबा, मग महाराज मारत झोडत हाणत हाणतच यमाचे किंकर घेऊन जातात. पण तसं नाही, साखळी दंड असतो, त्या साखळी दंडाला असा हुक असतो, तो हुक नाकात अडकवतात आणि ओढत घेऊन जातात. हा, मग लक्षात ठेवा, प्रत्येक गावातून असा प्रवास करत जावं लागतं. मग 7व्या मासिकाला तो गेलेला जीवात्मा वैतरणी नावाच्या नदीच्या तीरावरती येऊन पोचलेला असतो. या वैतरणी नदीचा उल्लेख तुम्हाला 2 ठिकाणी पाहायला मिळेल. एक आहे ते म्हणजे गरुड पुराण आणि दुसरं आहे ते म्हणजे आपण पाहतो ते त्या पंचांगामध्ये तुम्ही त्या वैतरणी नदीचा उल्लेख पाहू शकता. त्या वैतरणी नदीमध्ये आपल्या नदीसारखं पाणी आहे का? नाही. मळमूत्र, घाण, रक्त, पू, हाड, मांस त्या नदीमधून वाहत असतं. गटारी सारखी ती नदी, त्या नदीतून आपल्याला बुडवून नेलं जातं पलीकडं. काय केलं जातं? बुडवून. आता तो प्रवास चुकवायचा आहे त्या आत्म्याचा. मग काय करावं? ऐका, लक्षपूर्वक ऐका, घरच्यांनी सगळ्यांनी ऐका. जर त्या गेलेल्या जीवात्म्याच्या 7व्या नदीचा जो प्रवास आहे तो जर चुकवायचा असेल तर घरच्यांनी गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने एक गावरान गाई, बरं का, आणि सोन्याची वाटी ब्राह्मणाला दान द्यावी. महेश महाराजाला नाही, बरं का. एक गावरान गाई आणि सोन्याची वाटी ब्राह्मणाला दान द्यावी. आणि तिथंच पुस्तकात, ग्रंथात, कंसात लिहिलेलं आहे, सोन्याची वाटी नाही जमली तरी चालेल, पण किमान चांदीचे तरी द्या, बरं का, चांदीचं तरी द्या. हे ब्राह्मणाला 7व्या मासिकाला दान द्यावं. दान दिल्यानंतर या 7व्या मासिकाला तो जीव त्या ठिकाणी पोचलेल्या नदीच्या कडेला नावाडी त्या जीवात्म्याला नावेत बसवतो आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडतं. हे घरच्यांचं कर्तव्य आहे. 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या म्हणजे आजच्या दिवशी तो गेलेला जीवात्मा मृत्यू लोकापासून यमपुरीपर्यंत प्रवास पूर्ण झालेला असतो आणि यम दरबारामध्ये तो जीवात्मा आज उभा असतो. आत्ताच्या या चालू वेळेला तो यमापुढे उभा असतो आणि यम चित्रगुप्ताला आदेश देतो, अरे चित्रगुप्ता, या माझ्या समोर जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याची एक वही आण. वही, बर का महाराज, काय आण? वही. आता ती वही प्रत्येकाकडे महाराज, हा, तुमच्याकडे, टाळकऱ्यांकडे, पक्वाजाकडे, गायकडे, माझ्याकडे आहे, हा, पुढे कॅमेरेवाले त्यांच्याकडे आहे, सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडे महाराज ती वही. पण ती वही दिसत नाही. ऐका, ती वही पण लय गमतीबाज आहे. कशी गमतीबाज आहे ऐका. कुणाकडे 10 वर्षाची आहे, कुणाकडे 5 वर्षाची आहे, कुणाकडे 15 वर्षाची आहे, कुणाकडे 50 वर्षाची आहे, कुणाकडे 100 वर्षाची ती वही आहे.
त्याच वहीच्या पानावर आपल्या जन्माची वेळ जन्माची तारीख लिहिलेली आहे आणि त्याच वहीच्या शेवटच्या पानावर आपल्या मृत्यूची वेळ मृत्यूची तारीख मृत्यूचं ठिकाण लिहिलेलं आहे. मधली सगळी पानं कोरी सोडलेत महाराज. मग ती कोरी पानं कुणी लिहायची? आपण लिहायची. आपण एकदा का त्या वहीवर लिहिलं की त्या वहीचं पान फाटतही नाही आणि खोडतही नाही. हा म्हणून कर्म असं करा की जेणेकरून पान फाडण्याची वेळ आली नाही पाहिजे. हा ध्यानात ठेवा. मग ती वही पाहिलं जाते. काय पुण्य कमी असेल तर आज या घराकडे पाहिलं जातं आणि बघितलं जातं त्या गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने काय केलंय हे आज पाहिलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान ह्या सगळ्या गोष्टी आज जे आपण करतो ना याचं सगळं पुण्य त्या गेलेल्या जीवात्म्याला प्राप्त होतं आणि मग ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात. आणि एकदा का पितराचा आशीर्वाद लागला की आपलं कल्याण झालं म्हणून समजा. आणि एकदा का पितर आपल्यावरती कोपले, हा कोणत्याही पुजाऱ्याकडे जावा बरं का, कोणत्याही पुजाऱ्याकडे जावा तरी ती सॉल्व करू शकत नाही. एवढं ध्यानात ठेवा. मग पितर आपल्यावरती कोपले नाही पाहिजेत. मग काय करावं? हे सगळे क्रियाक्रम जे आहेत ना ते आपण केलेच पाहिजेत. म्हणून हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन. ठीक आहे, समजलं महाराज. कीर्तन करायचं हे सगळं पुण्य त्यांना प्राप्त होणार आहे. मग हे 4-5 किलो 10-12 किलो फुलं आणायची. मग ही फुलं कशा करता? आपण सगळ्यांच्या हातात फुलं देता, अभंग म्हणता, आपण ते फुलं त्यांच्या फोटोवरती वाहतो. हे कशा करता? त्याचंही कारण सांगून जातो. ऐका. ती फुलं म्हणजे आपल्या हातामध्ये आली की आपलं थोडंसं पुण्य त्या फुलांना लागत असतं आणि आपण ते फुलं श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चरणावरती वाहतो आणि त्यातलं थोडं थोडं पुण्य त्यांना प्राप्त होतं आणि मग त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतो. म्हणून ती पुष्पवृष्टी करायची असते, वर्ष श्राद्ध करायचं असतं. ऐका. प्रत्येकाला मरावं लागणार आहे पांडुरंग महाराज. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जोपर्यंत आई वडील आपल्यामध्ये जिवंत आहेत ना तोपर्यंत आपण त्यांचा सांभाळ करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आई वडील आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत मुलाचं कर्तव्य काय आहे बघा. जोपर्यंत आई वडील आहेत त्यांची सेवा करायची आणि गेल्यानंतर त्यांची 3 प्रकारे सेवा करता येते. कोणत्या कोणत्या हो? 3 प्रकारे. पहिला प्रकार, अक्षय तृतीयाला त्यांचा फोटो घ्यायचा, त्यांचं पूजन करायचं, त्यांना नैवेद्य दाखवायचा. पित्तर पंधरवाड्याला फोटो घ्यायचा, नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करायची. आणि ज्या दिवशी ते गेलेत ना तो दिवस ती तिथी नक्की लक्षात ठेवायची. हा नाही कीर्तन जमलं असू द्या, 4 गावातले भजनी मंडळ वारकरी बोलवायचे, अन्नदान करायचं, भजन करायचं आणि महाराज फोटोचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांच्या चरणाची सेवा करायची. मग ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात. ऐका. जोपर्यंत आई वडील जीवनात आहेत ना तोपर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची अडचण नाही. पण ज्या दिवशी आई वडिलाचा हात आपल्या मस्तकावरून निघाला ना की समजा आपल्या जीवनातलं सगळं काही संपूर्ण केलं. बापाचा हात काय असतो दादा? जोपर्यंत बाप आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो ना त्यावेळेस पोरगा कोणतंही काम करायला तयार असतो, कोणतीही अडचणीतून पार पडायला तयार असतो. पण एकदा का त्या बापाचा हात आपल्या पाठीवरचा निघाला ना दादा एकदा हा की परत त्याच्यासारखा पाठीवरती आशीर्वादारोपीचा हात कोणीच ठेवणार नाही. बाप तो बाप असतो दादा, आई ती आई असते दादा. ऐका. तुमच्या सौंदर्याकडे पाहून प्रेम करणारी तुमची प्रियसी असेल, तुमच्या संपत्तीकडे पाहून प्रेम करणारी तुमची बायको असेल. ऐका ना दादा. तुमच्या संपत्तीकडे पाहून प्रेम करणारी तुमची बायको असेल. तुमच्यावरती या जगात निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2च व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे आई आणि बाप, दुसरं कोणीच नाही. ऐका ना. रोज तुम्हाला आयुष्यभर गरम गरम जेवायला घालणारी आई तुमच्या लक्षात आहे. पण आयुष्य घडवण्यासाठी रोज तुमच्या मुखात ताजा गरम गरम घास चपातीचा जाण्याकरता तो बाप दिवस रात्र रानात राबत असतो दादा. तो बाप काय असतो कधी पाहत नाही.
आपल्या अंगावरचे कपडे पाहिलेत फाटलेत का? कधीच पाहत नाही. आपल्या बापाचा बनियन कधीतरी पहा, 4 जागेला बोळ पडलेले असतील, पण म्हणतो काय, चलल एखादा महिना, काय होतंय त्याला, पण माझं लेकरू कॉलेजला जातंय, माझ्या लेकराला चांगले कपडे दिले पाहिजे. चपलेला 2-4 वेळा खिळ मारेल, पण म्हणेल माझं पोरग 4 चौघात जात, 4 चौघात बसत, त्याला चांगला चप्पल, चांगला जोडा पाहिजे. का हो, बापाला कधी आईश करू वाटली नाही का? करू वाटली ना. पण ज्या दिवशी आपल्या मुलांना त्यांनी जन्म दिला ना, त्या दिवशीच आपल्या स्वप्नांची राख रांगोळी करून आपल्या पोरांची स्वप्न साकार केली. त्याचं नाव आहे बाप, त्याचं नाव आहे बाप. ऐका, काय प्रेम करतो लेकीवरती बाप. अहो, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही. ऐका ना, जोपर्यंत मुलगी माहेरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या घरी आनंदात नांदते, आनंदात नांदते. पण लग्न झाल्या झाल्या एका कोपऱ्यात जाऊन ढाय मोकलून रडणारा बाप कधी दिसत नाही दादा, बाप कधी दिसत नाही. ढाय मोकलून रडतो तो बाप. का? माझी लेक आता जाणार, माझी लेक आता जाणार. काय करावं, काय करावं? तो बाप लेक सासरवरून माहेर येईपर्यंत 4 पैसे जपून ठेवतो. का? तर माझ्या लेकीला हे 4 पैसे उपयोगी येतील. दिवाळीला आली ना की माझ्या खिशातनं मी ती पैसे काढेन, माझ्या लेकीला देईल आणि म्हणेल, गागत आहे जा, तू काय कर, या 4 रुपयाची जाऊन तुला पाहिजे तशी साडी आण. ह्या वर्षी जरा स्वस्तातली आण, पुढल्या वर्षी मी अजून कष्ट करेन ग आणि अजून तुला भारी साडी घेऊन देईल. महाराज, तो बाप लेकीनला समजला पाहिजे. जोपर्यंत बाप आपल्या घरी आहे, आपल्या घराच्या बाहेर बाजेवरती खुर्चीवरती बसणारा बाप, सासरवरून माहेर येताना वेगळाच आनंद असतो. पण महाराज, तीच लेक ज्यावेळेस सासरवरून माहेरला येते ना बाप नसताना, त्यावेळेस तो आपला बाप आपल्या दारात नाही दिसल्यानंतर महाराज आपल्या आतोआत डोळ्यातून पाणी येत असतं. पण बाप तो बाप असतो दादा, बाप तो बाप असतो. म्हणून आई बापाची सेवा करा. आई बापासारखं कोणच तुम्हाला प्रेम करणार नाही, कोणीच प्रेम करणार नाही. अहो, जगद्गुरु तुकोबारायांची मुलगी ढाय मोकळून रडत होते. हो, ढाय मोकळून रडत होते. बाबा, तुम्ही कुठे गेलात? बाबा, कुठे गेलात? तुम्ही कोणत्या गावाला गेलात? त्याच पद्धतीने महाराज जगद्गुरु तुकोबाराय ओरडायचे. हो, अहो, माझ्या लेकीकडे मला एकदा जाऊ द्या. मग लेक ओरडा करायची, आवाज द्यायची, बाबा तुम्ही कोणत्या गावाला गेला? असं कोणतं गाव आहे की तिथून माघारीच येऊ शकत नाही महाराज. म्हणून आहेत तोपर्यंत त्या बापाचा सांभाळ करणं अत्यंत गरजेचंच आहे दादा, अत्यंत गरजेचं आहे. एकदा का बाप निघून गेला ना, एकदा का आई निघून गेली ना की परत ते दोघंही दिसणार नाहीत. काय मागतात हो बाबा? काही नाही मागत. माझ्या लेकराने मला फक्त गोड बोलावं बस, याच्या व्यतिरिक्त काही मागत नाही. त्यांना काही अपेक्षा नसते. हा बस. म्हणून आज आपल्यातून बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे महाराज. त्यांचं जीवन जर पाहायचं घेत झालं तर
अत्यंत काभाड कष्ट करून जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेती व्यवसाय केला. शेतीमध्ये राहून महाराज आपल्या शेतीला एवढं सुंदर रूप दिलं, एवढं सुंदर रूप दिलं की आज सगळे आनंदात आहेत, आनंदात आहेत. त्यांचं कष्ट कधीच विसरू नका. त्यांनी कष्ट केलं भरपूर. जुन्या लोकांनी बापू भरपूर कष्ट केलं. तात्या काय कष्ट होतं जुन्या लोकांचं, काय कष्ट होतं. हा चटणी भाकर खायचे. हा कोरडी चटणी भाकर का, तेलाचे 2 थेंब नव्हते महाराज चटणीवरती टाकायला. पण एकच स्वप्न होतं की माझ्या लेकरांचं तरी कल्याण होईल. अहो दिवसभर त्यांनी बैल राखावी, बैलांचं काम करावं, पेरणी करावी. अशा कामातून काभाड कष्ट करून हा संसार उभा केला आणि ते आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. खरंच द्यावेत तेवढे त्यांना धन्यवाद आहेत. कारण की तुम्ही तुमच्या मुलांना चांगला योग्य तो मार्ग दाखवला, चांगला संसार जोडून दिला, म्हणून तेही आज आनंदात आहेत. मी त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करेल. काय प्रार्थना आहे दादा? एकच करा. तुम्ही आम्हाला सोडून गेलात असू द्या, पण तुमचा कृपेचा हात, कृपेची छाया आमच्यावरची कधीच निघून देऊ नका, एवढीच आमची एक इच्छा आहे. अशा प्रकारे झालेली सेवा परमपूजनीय वैकुंठवासी सौदागर विठोबा कांबळे यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करतो. बोलिलेले कुरे वेडे वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. काही चुकीचे शब्द असतील तो माझा बुद्धीचा द्वेष आहे, आणि जे काही बरोबर असेल ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाडेगाव भजनी मंडळ येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि हरिभक्तपरायण प्रतीक्षा महाराज लोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी म्हणजे त्यांच्या घरी हरिभक्तपरायण प्रांजलताई कर्वे यांचं 37वे असं कीर्तन होणार आहे. आणि वेळ आहे 7 ते 9 आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. तरी सहपरिवार सहकुटुंब सगळ्यांनी महाराज त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे, सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे, अशी लोकरे परिवाराची मनापासून कळकळीपासून नम्रतेची विनंती आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि 19 तारखेला 7 ते 9 या कीर्तनाच्या वेळेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावा. आणि आज या ठिकाणी हे पूर्ण कार्यक्रम जो छायाचित्र करून ठेवला, एक आठवणीमध्ये आणून ठेवला, असा रंग कीर्तनाचा असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. अतिशय सुंदर असं दादांनी या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे. उद्या तुम्ही यूट्यूबला पाहू शकता, इंस्टाग्रामला पाहू शकता. हे आयुष्यभर तुम्हाला पाहतानंतर येईल असा रंग कीर्तनाचा चॅनल देखील सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि 19 तारखेला देखील सुद्धा रंग कीर्तनाचा हा चॅनल जो आहे, हे शूटिंग करणारे दादा आहेत, तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तसंच ओम साई चॅनल तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. असे 2-3 चॅनलवाले त्या दिवशीही उपस्थित आहेत. त्याबद्दल आमच्या सर्व कीर्तनकार वारकरी संप्रदायाकडून चॅनलवाल्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण की या चॅनलवाल्यांनी आपला परमार्थ घरोघरी पोचवला. त्याबद्दल त्यांच्या एकदा करता टाळ्या सगळ्यांनी वाजवाच अशी मी नम्र विनंती करतो. आणि झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली